नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वीचा आपला पहिला पेपर आहे मराठीचा. बघा मित्रांनो, आन बान शान आपली मराठी आणि हा मराठीचा पहिला पेपर आहे आपला 20 तारखेला. तर हा पेपर नेमका कसा असणार आहे? या यावर्षी मित्रांनो कशाप्रकारे तुम्हाला मराठीचा पेपर येऊ शकतो? कशाप्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात? एक एकदम इम्पोर्टंट प्रश्नपत्रिका मित्रांनो आता आपण बघतोय. त्यामुळे ही प्रश्नपत्रिका तुम्ही नीट समजून घ्या. कारण या प्रश्नपत्रिकेमधले बरेचसे मुद्दे जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या 20 तारखेच्या परीक्षेसाठी. त्यामुळे जरा डिटेलमध्ये आपण ही प्रश्नपत्रिका नीट समजून घेऊयात. तुम्ही सुद्धा समजून घ्या. पूर्ण व्हिडिओ बघा. तर जाऊयात पटकन पुढं. तर बघा मित्रांनो, बघा या प्रश्नपत्रिकेचा जर तुम्ही विचार केला तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे 2 मुद्दे लई महत्त्वाचे आहेत. म्हणजे पहिल्या 2 सूचना तुम्ही नीट समजून घ्या. पहिली सूचना लक्षात घ्या. आकलन कृती आणि व्याकरणाच्या ज्या काही कृती असतील, त्याच्यातल्या ज्या काही आकृती असतील त्या जशाच्या तशा काढायच्या. जसं की अरुणिमाला अमान्य करणाऱ्या गोष्टी. मग त्या गोष्टी लिहिताना तुम्ही नुसते 1, 2, 3, 4 मुद्दे लिहून 4 गोष्टी नका लिहू. तर तुम्हाला अशी आकृती जशीच्या तशी नीट काढावी लागणार आहे मित्रांनो. ती आकृती नाही काढली तर कदाचित मार्क जाऊ शकतात. आणि ही आकृती काढताना पेनानेच काढायची. आकृती काढताना पेन्सिलीचा वापर करायचा नाही. ओके. आता लक्षात घ्या. तुम्हाला हा जो गद्य विभाग आहे, पहिला विभाग गद्य जो 18 मार्काला असतो. 18 पैकी 18 मार्क कसे मिळवायचे? हा जर तुमच्या समोर प्रश्न असेल तर सांगतो. त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. बघा याच्यामध्ये 3 प्रश्न असतात. एक असतो अ, एक असतो आ आणि तिसरा असतो ई. अ आणि आ हे जे 2 उतारे आहेत, ते पाठ्यपुस्तकातले उतारे असतात. ते 7 मार्काचे असतात. प्रत्येक उतारा 7 मार्क आणि ह्या 2 उतार्यांचे 14 मार्क होतात आणि पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा 4 मार्क. आता इथं गंमत अशी आहे, या 7 मार्कातला पहिला प्रश्न 2 मार्काला असतो, दुसरा प्रश्न 2 मार्काला आणि तिसरा सोमत 3 मार्काला. याच्यात जर का तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं ना मित्रांनो, हा पहिला प्रश्न 2 मार्काचा, दुसरा 2 मार्काचा म्हणजे 2 आणि 2 4 मार्क पहिल्या उतार्यात, 4 मार्क दुसऱ्या उतार्यात. हे 8 मार्क एकदम सोपे असतात. याच्यामध्ये तुम्हाला 8 पैकी 8 मार्क मिळू शकतात. जसं की इथे ही कृती दिली. कृतीवर आधारितच प्रश्न असतात. त्याच्यामुळे इथं 8 मार्क तुम्हाला मिळतीलच. फक्त काय करायचंय, तुमचे सोमतचे 3 मार्क पहिल्या पॅसेजचे आणि 3 मार्क तुमचे दुसऱ्या पॅसेजचे. असे 6 मार्क जे आहेत ना सोमतचे, 3+3 6. इथं जरा तुम्हाला तुमच्या मेंदूला थोडासा ताण देणं गरजेचं आहे. इथे तुम्हाला 6 मार्क मिळवताना थोडीशी काटकसर करावी लागणार आहे. इथं तुम्हाला सोमत लिहिताना काळजीपूर्वक लिहावं लागणार आहे. त्यामुळे सोमतमध्ये तुमचे मार्क जाऊ शकतात. तर तिथे कसे मार्क जाणार नाहीत, सोमत मी कसं चांगल्या प्रकारे लिहेल, यावर थोडासा विचार करायचा आहे. त्याच्यामुळे सोमतची तयारी चांगली जर तुम्ही केली, तर तुम्हाला 6 आणि 8 हे 14 मार्क मिळतील. आणि अधिक पाठ्यपुस्तकाच्या बाहेरच्या उतार्याचे 4 मार्क सोपे असतात. हे 18 मार्क तुम्हाला आरामात मिळून जातील. ठीक आहे. मग यासाठी आपल्याला एवढी धडपड करावी लागणार आहे. आता प्रत्यक्षात आपण उतार्यावर नेमके प्रश्न कसे विचारतात ते आपण बघूयात आणि एक उतारा जो आहे आपण सोडून बघू, समजून घेऊ कशाप्रकारे उतारा असतो. ओके. म्हणजे काय होईल माहिती आहे का? तुमचा सराव या ठिकाणी चांगला होईल. बघा, या ठिकाणी हा जो उतारा दिलाय, या उतार्यामध्ये बघा काय दिलंय. पहिली गोष्ट आपण प्रश्न वाचा, की अ उतारा जो आहे त्याच्यामध्ये 3 प्रश्न असतील. पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण करा. अरुणिमाला अमान्य करणाऱ्या गोष्टी, तिला अमान्य असणाऱ्या गोष्टी अरुणिमाला. आता हिला कुठल्या गोष्टी अमान्य आहेत तर बघा, आता मी उतरू लागले. जेमतेम 40-50 पावलांवर माझा ऑक्सिजनचा साठा संपला. एक सांगू? लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत. कशाला मानत नाही? लक, भाग्य, किस्मत आणि डेस्टिनी. मग इथं लिहायचं लक, ओके, भाग्य, त्याच्यानंतर किस्मत आणि डेस्टिनी. ओके, डेस्टिनी. तर या ठिकाणी लक्षात घ्या, अशा प्रकारे हे 4 शब्द लिहिले. भावा तुला 2 मार्क मिळाले. इतका सोपा प्रश्न असतो इथे तुम्हाला. इथे तुम्हाला आरामात कसेही 2 मार्क मिळू शकतात. इथे 2 पैकी 2 मार्क मिळालेच पाहिजे. ठीक आहे. आता पुढे बघा. पुढचा मुद्दा जर बघितला, गिर्यारोहणाने अरुणिमाला मिळालेले धडे. आता कुठले धडे तिला मिळाले? बघा, गिर्यारोहणाने मला खूप धडे दिले. माझ्यात आत्मविश्वास जागवला, नेतृत्व, गट बांधणी यांचे धडे तर मिळालेच. पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण झाला. म्हणजे काय? आत्मविश्वास जागवला, नेतृत्व नेतृत्व, गट बांधणी आणि पोलादी कणखरपणा. या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी इथे लिहू शकता. हे 4 मुद्दे. आत्मविश्वास जागवला, नेतृत्व, क्षमता वाढल्या, गट बांधणी आणि त्याचबरोबर तुम्हाला पोतीला पोलादी कणखरपणा मिळाला. या 4 गोष्टी लिहिल्या मित्रांनो, 2 मार्क झाले ना. काय याच्यामध्ये इतकं आहे? म्हणजे हे 2 आणि 2 4 मार्क हातातले आहेत. इथे तुमचे मार्क कटच होऊ शकणार नाही. कारण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत. एका शब्दामध्ये तुम्हाला इथं फक्त तुम्हाला त्या बॉक्समध्ये उत्तर लिहायचंय. त्याच्यामुळे इथे तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नात 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. आता तिसरा जो सोमत आहे,
कर्तृत्ववान माणूस नशिबावर अवलंबून राहत नाही, याविषयी तुमचे मत लिहा. बघा मित्रांनो, नशिबावरती अवलंबून राहत नाही. म्हणजे कर्तृत्ववान माणूस हा नशिबावर कधीच अवलंबून राहत नाही. कर्तृत्ववान माणूस जो आहे ना, तो नेहमी प्रयत्न करत राहतो. सुरेश भटांच्या इथं ओळी आहेत. "विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही." म्हणजे जर का तुम्ही कर्तृत्ववान असाल, तरी तुमच्यामध्ये सामर्थ्य असतं. तुमच्यामध्ये धमक असते. तुम्ही कुठल्याही गोष्टी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असता. तुम्ही मेहनत घेत घेत असता. तुम्ही चिकाटीने काम करत असता. त्यामुळं तुम्ही नशिबावर अवलंबून नसता. तुम्हाला एकदा अपयश मिळेल, दुसऱ्यांदा अपयश मिळेल, तिसऱ्यांदा अपयश मिळेल. परंतु तुम्ही चौथ्यांदा पुन्हा प्रयत्न करा. कारण तुम्ही कर्तृत्ववान आहात. तुम्ही कार्य करताय. चौथ्यांदा प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला विजय मिळणारच. त्यामुळं नशीब जे आहे, ते फक्त एक फॅक्ट आहे. तुम्ही जर कर्तृत्ववान असाल, काम करत असाल, तर तुम्ही नेहमीच यशस्वी व्हाल. अशा प्रकारे तुम्हाला इथं सोमत लिहायचं आहे. ओके. जसं अरुणिमाला जी आहे, ती बाबा तिने मेहनत घेतली. तिचा ऑक्सिजनचा साठा संपला किंवा तिच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात संकटं आली. तिचा ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामधून ती सावरून ती पुन्हा एकदा एव्हरेस्ट तिनं पार केला. तर तुम्हाला माहिती आहे या सगळ्या गोष्टी आता मी डिटेलमध्ये सांगत नाहीये. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सोमत लिहिताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सोमत लिहिताना शक्यतो कुठल्या प्रकरणातला हा प्रश्न असेल, त्या धड्याचं नाव, त्या धड्याच्या लेखकाचं नाव आणि त्यांनी मांडलेला एक छोटासा विचार जो आहे, तो जर तुम्ही इथे लिहिला, तर ते खूप उत्तम काम होऊ शकतं. साधारणतः 2-3 पॅराग्राफमध्ये तुम्ही सोमत लिहायचा प्रयत्न करा. ओके. यानंतर इथं परत आहे, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. मी आता ही काही कृती करून दाखवत नाही. जसा पहिला प्रश्न आपण सोडवला, तसाच दुसरा प्रश्न सोडवायचा आहे आणि याच्यामध्ये फक्त तुम्हाला सोमत लिहिताना अ, आमची ढाळच म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं, या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ इथं तुम्ही लिहायचा आहे. ओके. तर इथं तुम्हाला तो अर्थ लिहिता येईल. आता आपण बघा एकंदरीत 2 गोष्टी बघितल्या. पहिला उतारा 7 मार्क, दुसरा उतारा 7 मार्क, एकूण 14 मार्क आहे. त्याच्यातले 6 मार्क सोमतचे आहेत. तर या सोमतच्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना विशेष काळजी घ्यायची आहे. ऑलरेडी मी सोमत कसं लिहावं यावर एक व्हिडिओ बनवलेली आहे. ती जर तुम्ही नसेल बघितली तर ती बघून घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सोमत आपण कसं लिहिलं पाहिजे. आता अपठित गद्य बघा. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा एक उतारा जो आहे, तो आपण आता समजून घ्यायचा प्रयत्न करू. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा जो आहे, त्याच्यावरचे जे प्रश्न असतात ते ऑब्जेक्टिव्ह असतात. ते प्रश्न जे आहेत ते आकृतिबंध पूर्ण करा, चूक बरोबर लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा, एका शब्दात उत्तरे लिहा. असेच प्रश्न इथं दोन्ही कृतींमध्ये असतात. त्यामुळे इथे 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. पहिला प्रश्न वाचा, मग उतारा वाचा. बघा आकृतिबंध पूर्ण करा. अधिकारवाणीने जागा होणारा आणि राष्ट्राचे प्रमुख असणारे आणि इथं आणखी काही प्रश्न आहेत. अहंभावी माणसांजवळ नसणारी गोष्ट आणि डॉक्टर कलाम यांनी जाणलेली गोष्ट. बघा, आपण कोणतंही कार्य करताना मी सोडून सर्वांनी हे करावं अशी भूमिका असते. बघा, आपण कोणतंही कार्य करताना मी सोडून सर्वांनी हे करावं अशी भूमिका असते. म्हणजे मी सोडून सगळ्यांनी ते काम करावं अशी भूमिका असते. पण आमचं नेमकं चुकतं कुठं? इथेच तर. कारण मी स्वतःला कधी गृहीत न धरल्याने माझ्यातील अधिकारवाणीचा अहंभाव जागा होतो. माझ्यातील अहंभाव जागा होतो. कधी? बघा लक्षात घ्या, की वाणीने जागा होणारा काय? अहंभाव. अहंभाव जागा होतो. त्याच्यामुळे इथं अधिकारवाणीने अहंभाव असं या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. ओके. पुढे बघा अ, जागा होतो. त्यामुळे केवळ हे काम माझे नाही, ते इतरांनी करायचे आहे, अशी माझ्या मनाची भूमिका होती. म्हणजे हे काम बाबा दुसरं कोणीतरी केलं पाहिजे, मी नाही करणार, अशा प्रकारे माझी भूमिका होती. पण या भूमिकेत जे कोणी असतात, त्यांनी एक ओळखायला हवे, की स्वतःकडे ध्येय नसताना इतरांकडून कोणतीही कृती तेव्हा आमची अस अ, त करून घ्यायची, तेव्हा आमची अवस्था तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी अशीच होणार. म्हणजे बघा, की पण या भूमिकेत जे कोणी असतात त्यांनी एक ओळखायला हवं, की स्वतःकडे ध्येय नसताना म्हणजे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं ध्येय नसताना इतरांकडून कोणतीही कृती करून घ्यायची, जेव्हा तुमची व्यवस्था होते, तेव्हा तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, अशी आपली अवस्था होऊ शकते. आजपर्यंत डॉक्टर कलाम सर यांनी नेमकं हेच जाणलेलं होतं. आपण तसे एका राष्ट्राचे राष्ट्रपती आहोत. राष्ट्रपती. मग या ठिकाणी बघा राष्ट्राचे प्रमुख असणारे कोण? तर राष्ट्रपती. राष्ट्राचा प्रमुख हे नेहमी राष्ट्रपती असतात हे आपल्याला माहिती आहे. ओके. पुढे बघा. म्हणून केवळ अधिकारवाणीने जगत राहिलो तर तर काहीच साध्य होणार नाही. संदर्भ डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम, चिरंतन प्रेरणा, लेखक श्री आर-के पाटील, प्रकाशक ज्ञान संवर्धन प्रकाशन, कोल्हापूर. यामध्ये बघा अहंभावी माणसाजवळ नसणारी गोष्ट काय नसते? तर अधिकारवाणी नसते. अधिकारवाणी
या ठिकाणी बघा एक एक लक्षात घ्या इथं. अधिकारवाणीने जागा होणारा. अधिकारवाणीने तो अहंभाव जागा होतो. तर अहंभावी माणसांजवळ नसणारी गोष्ट. आता त्या अहंभावी माणसांजवळ काय बाबा नाहीये? तर हे आपल्याला शोधून या ठिकाणी नाहीच. काय नाही बाबा त्यामुळे हे केवळ माझे काम नाही, ते इतरांना करायचे आहे. मनाची बघा मीपणा, ध्येय का साध्य का अधिकारवाणी. तर ध्येय नसतं. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं ध्येय नसतं. ज्यांच्याकडं अहंभाव असतो, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं ध्येय नसतं. ही गोष्ट या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा बघा, डॉक्टर कलाम यांनी जाणलेली गोष्ट. काय बाबा अधिकारवाणीनं जागवणं किंवा इतरांकडून काम करून घेणं, ध्येयनिष्ठ बनून काम करणं का कामाकडे दुर्लक्ष करणं. तर या ठिकाणी लक्षात घ्या, इथे आपण काय जाणलं होतं, की बघा तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. तर या ठिकाणी त्यांनी काय जाणलंय बाबा वाणी गाजवणं हे तर नाही जाणणं. इतरांकडून काम घेणं हे पण नाही. ध्येयनिष्ठ बनून काम करणं हे या ठिकाणी त्यांनी जाणलेलं आहे, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो, की बाबा ध्येयनिष्ठ बनून काम आपण केलं पाहिजे. हे या ठिकाणी त्यांनी जाणलेलं आहे. ओके, ओके. तर पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेऊयात. बघा, की कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. हा जो या ठिकाणी बघा ना दुसरा जो प्रश्न आहे, पद्य विभाग. पद्य विभागामध्ये या या ठिकाणी एकंदरीत बघा तुमच्याकडे 3 प्रश्न असतात. आहे, आ आहे आणि ई आहे. तुम्हाला या ठिकाणी 8 मार्काचा प्रश्न आहे. 4 मार्काचा आहे आणि तुम्हाला 4 मार्काचा प्रश्न विचारला जातो 4 मार्काला. मध्ये एक कविता दिली जाईल आणि त्या कवितेवरचे प्रश्न. तर आता या कवितेवरच्या प्रश्नांमध्ये जर तुम्ही नीट बघितलं, तर पहिला प्रश्न 2 मार्काला, दुसरा प्रश्न 2 मार्काला, तिसरा 2 मार्काला, चौथा 2 मार्काला. त्याच्यातला पहिला आणि दुसरा हे 2 प्रश्न खूप सोपे असतात, जिथं तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळतील. पण दुसरा आणि तिसरा जो प्रश्न आहे, त्याच्यामध्ये कसं असतं बघा, अशा प्रकारे तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा असतोय आणि काव्य सौंदर्य लिहायचं असतं. असे 2 या ठिकाणी उपप्रश्न असतात. 2 प्रश्न असतात. तर हे 2 प्रश्न लिहिताना थोडीशी आपल्याला थोडासा आपल्याला त्रास होऊ शकतो. थोडीशी कस लावावी लागेल आपल्या बुद्धीची. ठीक आहे. तर बघा आकृती पूर्ण करायची इथं. अशा प्रकारे एक सोपा प्रश्न असतो. तर इथं आकृती पूर्ण करायची. वस्तूंजवळ नसलेल्या मानवी बाबी बाबा मन नसेल, जीव नसेल, मन आणि जीव या 2 गोष्टी वस्तूंकडे नसणार. हे तुम्ही या ठिकाणी लिहा. बघा, ओके. वस्तूंना जीव नसेल कदाचित किंवा त्यांना मनही नसेल. त्याच्यामुळे जीव आणि मन या 2 बाबी नसतात. त्याचबरोबर इथे एक प्रश्न आहे. वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावे. कारण त्या सुखावतात वगैरे. वस्तूंना हक्कांच्या घरात राहू दिले जात नाही. त्याचं कारण या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे प्रश्न असतात. खूप सोपे असतात. कारणे लिहा, चुकी बरोबर लिहा, एका वाक्यात उत्तर लिहा, एका शब्दात उत्तर लिहा, चौकटी पूर्ण करा किंवा ओळी पूर्ण करा. अशा प्रकारे मित्रांनो पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये प्रश्न असतात. तिसऱ्यामध्ये सरळ अर्थ असतो आणि चौथ्यामध्ये काव्य सौंदर्य. इथे जरा थोडासा तुम्हाला बुद्धीचा कस लावावा लागेल 4 मार्क मिळवण्यासाठी. पहिल्या, दुसऱ्या प्रश्नामध्ये 2 आणि 2 4 मार्क आरामात मिळतील. फक्त तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. आणि त्याच्यानंतर आ जो आहे, या ठिकाणी आपल्याला काय मुद्द्यांच्या आधारे कृती आहे आ मध्ये. इथं तुम्हाला 2 कविता दिल्या जातील. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये जी कविता दिलेली असते, ती कविता सोडून तुम्हाला कुठल्याही 2 कविता दिल्या जातील आणि त्या 2 कवितेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मुद्द्यांच्या आधारे कृती. जे मुद्दे दिले असतील, त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कृती लिहायची आहे. जसं की आकाशी झेपगेरे पाखरा आणि खोद आणखी जराशे ह्या 2 कविता दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रस्तुत कवितेचे कवी माहिती पाहिजे. त्याचबरोबर त्या कवितेचं नाव, ती कवी आणि त्याचबरोबर त्या कवितेतून मांडला गेलेला जो काही विचार आहे, तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. जसं की आता आकाशी झेपगेरे ही जी कविता आहे, या कवितेचे कवी कोण आहे? जगदीश खेबुडकर. तुम्ही लिहू शकता. आकाशी झेपगेरे पाखरा जगदीश खेबुडकर आणि खोद आणखी जराशे यांच्या ज्या कवयित्री आहेत, त्या आहेत आसावरी काकडे. तर हे जरा तुम्ही या प्रश्नाकडे थोडंसं व्यवस्थित बघायचंय. आपण आज दिवसभरामध्ये या प्रश्नावरती एक व्हिडिओ बनवणार आहोत. सर्व प्रकरणांच्या, सर्व कवितांच्या मुद्द्यांवर आधारित कृती आज आपण बघणार आहोत. ओके. आणि कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे हे 100% बऱ्याचदा विचारलं गेलेलं आहे. कधी-कधी कधी-कधी काही शब्द देतात. शब्दार्थावरती आधारित प्रश्न असतो किंवा इतर बरेचसे मुद्दे आहेत. पण त्यापैकी 3 मुद्द्यांवरच जास्तीत जास्त वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे प्रस्तुत कवितेचे नाव, कवीचे नाव, कवितेचा विषय, कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे. या 3 मुद्द्यांवरती जास्तीत जास्त वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर रसग्रहण. रसग्रहण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये तुम्हाला आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्य या मुद्द्यावरती तुम्हाला या ठिकाणी हां, क क रसग्रहण करावं लागतं आणि हे रसग्रहण करताना सुद्धा लक्षात घ्या, पहिला जो मुद्दा तुमच्याकडे असतो काव्य सौंदर्य जे आहे, पहिला जो मुद्दा आहे आपल्याला आशय सौंदर्य, आशय सौंदर्य. तर या मुद्द्यामध्ये प्रत्येक कवितेमधले कवीचं नाव, कवितेचं नाव नाव आणि त्याचबरोबर
कवितेच्या माध्यमातून मांडलेला विषय. एवढा जरी मुद्दा तुम्ही लिहिला, तरी तुम्हाला इथे चांगले मार्क मिळू शकतात. म्हणजे आशय सौंदर्य हा जो आहे, एखाद्या कवितेतल्या प्रत्येक ओळीसाठी आशय सौंदर्य सारखाच असेल. कवीचं नाव, कवितेचं नाव आणि कवीने त्या कवितेच्या माध्यमातून दिलेला संदेश. आणि त्याचबरोबर तुमचं फक्त भाषिक वैशिष्ट्य जे आहे, भाषिक वैशिष्ट्य आपण म्हणतो ना, भाषिक वैशिष्ट्य ओके. सॉरी काव्य सौंदर्य जे आहे आपलं, काव्य सौंदर्य हे प्रत्येक ओळीनुसार वेगवेगळं असणार आहे आणि भाषिक वैशिष्ट्य जे आहे, ते कुठलीही ओळ असेल एखाद्या कवितेची, तरी ते भाषिक वैशिष्ट्य सारखंच असणार आहे त्या कवितेसाठी. त्याच्यामुळे प्रत्येक कवितेचं आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य तुम्ही नीट जरा समजून घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्हाला पेपर जरा थोडासा सोपा जाईल आणि रसग्रहण लिहिताना अडचण येणार नाही. आता लक्षात घ्या स्थूल वाचनचा जो प्रश्न आहे, यामध्ये 3 प्रश्न आहेत. 3 पैकी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. या ठिकाणी तुम्हाला 4 स्थूल वाचन आहे. 4 पैकी कुठल्याही 3 प्रकरणावरती तुम्हाला 3 प्रश्न दिले जातील आणि या 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्न लिहायचे आहेत. एक कृती 3 मार्काची, 2 प्रश्नांचे झाले 3 आणि 3 6 मार्क. यानंतर पुढे बघा भाषा अभ्यास. हा जो भाग आहे तो अतिशय सोपा आहे. या भागात तुम्हाला 16 पैकी 16 मार्क मिळू शकतात. यामध्ये अ जो आहे तो व्याकरणाच्या घटकावर आधारित कृती असते आणि आ जो आहे तो भाषिक घटकावरती. आता अ जर तुम्ही बघितला, त्याच्यातला पहिला प्रश्न हा नेहमी समासाचा असतो. आता खालील तक्ता पूर्ण करा. आता इथं विग्रह आहे. सामासिक शब्द दिलाय, विग्रह दिलाय, समासाचं नाव दिलंय. आता 4 किंवा 5, 4-5, 4-5 याचा विग्रह असणार आहे. 4 किंवा 5. आता किंवा आला म्हणजे वैकल्पिक आला, विकल्प आला. वैकल्पिक समाहार वैकल्पिक द्वंद्व. आपण काय म्हणू शकतो? हा झाला वैकल्पिक द्वंद्व समास झाला. ठीक आहे. नीलकमल, नील असे कमल, कर्मधारय समास. इथे तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात. समासावर प्रश्न विचारला जातो आणि बऱ्याचदा तेच सामासिक शब्द येत राहतात. तुम्ही जुन्या 4-5 प्रश्नपत्रिका जरी बघितल्या, तरी तुमचं काम होऊ शकतं. पुढे बघा शब्दसिद्धी. शब्दसिद्धीमध्ये 3 प्रकारचे शब्द असतात. उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द. या ठिकाणी 2 मार्क तुम्हाला मिळतील. कसं बघा, हुरहुर हा कुठला शब्द झाला? अभ्यस्त शब्द झाला. गुलामगिरी, गुलाम आहे त्याला गिरी हे प्रत्यय लावलंय. म्हणजे गुलामगिरी जो आहे, गुलामगिरी हा जो आहे तुमचा प्रत्यय घटित शब्द झाला. उपसंपादक, संपादकच्या अगोदर उप लागला. म्हणजे उपसंपादक जो आहे तो उपसर्ग घटित शब्द. संपादक, उपसंपादक, उपसर्ग घटित शब्द. दुकानच्या नंतर दार लागलाय. पण दुकानदार, दुकानदार हा झाला तुमचा प्रत्यय घटित शब्द आणि इथं हुरहुर जो आहे, हुरहुर हा अभ्यस्त शब्द आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात व्यवस्थित जर तुम्ही लिहिलं तर. ओके. त्याच्यानंतर वाक्प्रचाराचा जर विचार केला, तर हे वाक्प्रचार जे आहेत, यामध्ये तुम्हाला 4 पैकी 2 वाक्प्रचार जे आहेत, त्यांचे वाक्यात अर्थ सांगायचे आहेत. वाक्यांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. अर्थ सांगायचा आहे, पित्त खवळणे, खूप राग येणे. बरोबर? वर्गामध्ये मुलं मस्ती करतात हे पाहून शिक्षकांचे पित्त खवळले. अशा प्रकारे तुम्ही पित्त खवळणे वाक्यात उपयोग करताना पित्त खवळणे या वाक्प्रचाराचा करायचा आहे. खूप राग येणे या शब्दाचा नाही, त्याच्या अर्थाचा नाही, वाक्याचा करायचा आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पारख करणे, खस्ता खाणे, आनंद गगनात न मावणे या वाक्प्रचारांचा तुम्हाला या ठिकाणी वाक्यात अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा. जसं आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंद होणे, खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट उपसणे. आई-बाबा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खूप खस्ता खातात. खातात. आनंद गगनात न मावणे. बाबा सचिनचा परीक्षेमध्ये पहिला क्रमांक आल्यामुळे सचिनचा आनंद गगनात न मावत नव्हता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिता येईल. एकदम सोपा असतो हा. ओके. यानंतर पुढचा प्रश्न बघा. भाषिक घटकावर आधारित कृती. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये जर बघितलं 2 मार्क समासाला, 2 मार्क शब्दसिद्धीला, 4 मार्क तुमच्या वाक्प्रचाराला, एकूण झाले 8 मार्क. ओके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ झाला हा. आता चौथ्यातला अ झाला. आता चौथ्यातला आ जो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दसंपत्तीचा पहिला प्रश्न असतो तो 4 मार्काला असतो. त्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एखादा शब्द लिहा किंवा अशा प्रकारचे प्रश्न असतात. वचन बदला, वचन ओळखा, लिंग बदला, लिंग ओळखा असे प्रश्न असतात. बघा, इथं शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचा आहे. पुरामुळे नुकसान झालेले लोक कोण असतात? ते पूरग्रस्त. पूरग्रस्त आपण म्हणू शकतो. खूप दानधर्म करणारा, दानशूर. त्याला आपण म्हणतो दानशूर माणूस आहे बाबा. खालील शब्दांचे समानार्थी शब्द. आकाशला तुम्ही गगन म्हणू शकता. हर्षला तुम्ही आनंद म्हणू शकता. विरुद्धार्थी शब्द. आदरचा अनादर, सावधचा बेसावध. एकदम सोपा आहे. आता इथं चौथा प्रश्न पण खूप सोपा असतो. याच्यामध्ये तुम्हाला खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. जसं राजमानस याच्यापासून राज आणि मानस सोडून. बघा इथं नस हा एक शब्द तयार होतो. त्याचबरोबर मान हा एक शब्द तयार होऊ शकतो. त्याचबरोबर मास हा एक शब्द तयार होऊ शकतो.
रास हा एक शब्द तयार होऊ शकतो. अशा प्रकारे बरेचसे शब्द तयार होतात. त्यापैकी फक्त 2 शब्द लिहायचे आहेत. ओके. यानंतर लेखन नियमानुसार मध्ये लक्षात घ्या, इथे तुम्हाला काय होतं, की 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. कधी-कधी अचूक शब्द ओळखा. अशा 6 जोड्या दिल्या जातील. 6 पैकी 4 तुम्हाला या ठिकाणी अचूक शब्द ओळखायचे 4 जोड्यांमध्ये. ओके. जसं की इथं हनुवटी हा शब्द अचूक असणार आहे. त्याचनंतर इथे कीर्ती हा शब्द अचूक असणार आहे. माहिती अचूक असणार आहे. आशीर्वाद या ठिकाणी हा आशीर्वाद बरोबर असतो. सुरक्षित बरोबर आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी तुम्हाला इथे फक्त जे शब्द अचूक आहेत, ते अचूक शब्द तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित लिहायचे आहेत. आणि ते लिहून तुम्हाला लिहायचे आहेत. म्हणजे इथे तुम्हाला 4 मार्क 2 मार्क आरामात मिळतील. त्याच्यानंतर पुढे बघा विरामचिन्हे ओळखा. विरामचिन्ह ओळखायचे एकदम सिंपल आहे. हे कुठलं आहे बाबा? स्वल्पविराम. हा काय? प्रश्नचिन्ह. स्वल्पविराम आहे आणि प्रश्नचिन्ह आहे. संपला विषय. एकदम सोपा आहे प्रश्न हा. इथं सगळे विरामचिन्हे सगळी आहेत ती व्यवस्थित नीट समजून घ्या. कारण तुम्हाला विरामचिन्हांवर आधारित प्रश्न विचारले जातात. ओके. हं. यानंतर चौथा प्रश्न आहे पारिभाषिक शब्द. तर आता पारिभाषिक शब्द म्हणजे इंग्रजी शब्दांचे मराठीत अर्थ लिहायचे. बायोडाटा म्हणजे स्वपरिचय, युनिट म्हणजे बाबा एकक. एकदम सोपा प्रश्न असतो. ठीक आहे. यानंतर पुढचं जे आहे तुमच्याकडं उपयोजित लेखन. उपयोजित लेखनामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, जो आहे 5व्यातला 5वा जो प्रश्न आहे त्याच्यातला जो आहे, त्याच्यामध्ये पत्रलेखन किंवा सारांश लेखन दोघांपैकी एक प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर इथं तुम्ही शक्यतो पत्रलेखन लिहा. आता इथं काय दिलंय बाबा बघा, पत्रलेखनामध्ये एक तुम्हाला अशा प्रकारे जाहिरात दिली जाते आणि त्या जाहिरातीवर आधारित 2 पत्र दिली जातील. एक औपचारिक, एक अनौपचारिक. दोघांपैकी एक पत्र लिहायचंय. बघा इथं काय आहे, की आदर्श विद्यालय अहमदनगर स्वच्छ सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम, विशेष उपक्रम. दिनांक 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर. काय प्रश्नपत्रिका आहे. आकडे सुद्धा मराठीत लिहिता आले नाही. बघा 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर. शालेय परिसर स्वच्छता व वर्गखोल्या स्वच्छता. ओके. विद्यालयात स्वच्छता दूत म्हणून काम केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार समारंभ आहे. म्हणजे शालेय परिसर स्वच्छता व वर्गखोल्या स्वच्छता झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये स्वच्छता दूत म्हणून काम केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार होणार आहे. सत्कार समारंभ दिनांक 7 ऑक्टोबर दुपारी 4 वाजता. संपर्क विभाग प्रमुख स्वच्छता सप्ताह उपक्रम. या ठिकाणी आदर्श विद्यालय 24@gmail.com. बघा विभाग प्रमुखांच्या स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या बघा विभाग प्रमुखांना स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारं पत्र. ओके. त्याचबरोबर तुम्हाला स्वच्छता दूतांचे अभिनंदन करणारे पत्र. तर या ठिकाणी तुम्हाला 2 पत्र लिहायचे आहेत. याच्यामध्ये अमर आणि अमृता शहा. इथं नाव दिलंय तर हेच नाव लिहायचं. अमर, अमृता शहा हेच नाव लिहायचं. बाबा हाच व्यक्ती पत्र लिहितोय. कोणाला लिहितोय? पहिली गोष्ट विभाग प्रमुखांना स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारं पत्र. तर मागणी पत्र. तर पत्र लिहिताना सगळ्यात अगोदर दिनांक लिहा. बाबा दिनांक लिहायचं. दिनांकानंतर प्रती. प्रती म्हणजे कोणाला पत्र लिहायचं या ठिकाणी आपण पहिले हे पत्र लिहू बाबा. विभाग प्रमुखांना स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र. प्रति विभाग प्रमुख या ठिकाणी तुम्ही लिहू शकताय. बघा विभाग प्रमुख स्वच्छता सप्ताह उपक्रम. मग इथे लिहायचं प्रति विभाग प्रमुख प्रमुख स्वच्छता सप्ताह उपक्रम स्वच्छता सप्ताह उपक्रम असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. आदर्श विद्यालय अहमदनगर एवढं लिहिलं तरी चालेल. आणि मग खाली त्याच्यानंतर विषय लिहिणं. विषय लिहायचं, की बाबा स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करण्याबाबत आणि त्याच्यानंतर महोदय. महोदय. तर आपणास माहिती आहे, की महोदय लिहून मग तुम्ही तुमच्या पत्राला सुरुवात करू शकता, जे काही असेल ते. पण बघा लक्षात घ्या, पत्र लिहिताना व्यवस्थित जो काही तुमचा पत्र लिहिण्यासाठी असणारा जो काही फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटनुसार व्यवस्थित पत्र लिहा आणि नंतर सगळ्यात खाली इथं बघा हां, ठीक आहे. इथं तुम्हाला विभाग प्रमुखाचा ईमेल आयडी सुद्धा लिहायचा आहे. ईमेल आयडी दिलाय त्याच्यामुळे तो ईमेल आयडी सुद्धा लिहायचा आहे. त्याच्यानंतर मग सगळ्यात खाली पत्र लिहून झाल्यानंतर आपला विश्वासू किंवा आपला कृपाभिलाषी अ, अमर अमर गुप्ता किंवा अमर शहा किंवा अमृता शहा असं लिहायचंय आणि नंतर मग विद्यार्थी प्रतिनिधी लिहायचंय आणि तुमचा पण मेल आयडी लिहायचा आहे. ठीक आहे. जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित लिहा. दुसरा जो प्रश्न आहे सारांश लेखन. एकतर पत्र लिहा किंवा सारांश लिहा. माझं मत असं आहे, की पत्र लिहा. कारण पत्र लिहिल्यामुळे काय फायदा होतो, पत्र जरा जास्त लिहिलं जातं आणि पत्रामध्ये फॉर्मॅटला मार्क आहे. प्रत्येक मुद्द्याला तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. त्यामुळे पत्र लेखन जे आहे, ते खूप सोपं असतं. सारांश लेखन लिहिण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, जो अपठित उतारा जो असतो, त्याचाच आपल्याला सारांश आपल्याला इथं लिहायचा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न 5व्यातला जो आहे, त्या मध्ये जर आपण बघितलं, तर आपल्याला मध्ये 3 कृती असतात. त्या 3 पैकी आपल्याला 2 कृती लिहायच्यात. बघा एक जाहिरात लेखन असतंय. जाहिरात लेखन नंतर आपल्याला असतं बातमी लेखन आणि बातमी लेखन आपल्याला असतंय बातमी लेखन सॉरी
जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. तिघांपैकी आपल्याला कुठल्याही 2 कृती लिहायच्या आहेत. जाहिरात लेखन लिहिताना बघा इथं मुद्द्यांचा उपयोग करून जाहिरात लिहायची आहे. खेळाच्या साहित्याचं दुकान आहे. त्याची आपल्याला एक जाहिरात बनवायची आहे. जाहिरात लेखन म्हणजे ती जाहिरात तुम्हाला बनवावी लागेल. तर जाहिरात बनवताना लक्षात घ्या, की व्यवस्थित असा चौकोन आखा. त्याच्यानंतर वरच्या एका चौकोनीमध्ये तुम्ही त्या दुकानाचे नाव लिहा. खेळाच्या साहित्याचं दुकान आहे, तर इथं लिहा खेळाच्या साहित्याचं दुकान जे आहे त्याचं नाव लिहा. आदर्श काहीतरी आदर्श खेळ साहित्य किंवा आदर्श स्पोर्ट्स वगैरे असं तुम्ही लिहू शकता किंवा आदर्श खेळ साहित्य असं तुम्ही लिहू शकता आणि आमच्या इथे सर्व प्रकारच्या खेळाचे साहित्य मिळेल. तर इथं जाहिरात लेखन करताना शक्यतो पेनाने जाहिरात लेखन करायचे. ओके. आपण लेखन विभागावरती एक विशेष व्हिडिओ आपण बनवणार आहोत आज दिवसभरामध्ये. त्यामुळे जाहिरात लेखन कशी करायची हे आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला त्याची एक व्हिडिओ मिळेल. लेखन विभागाच्या सर्व भागावरती आहे. पण एकंदरीत पेनाने जाहिरात लिहायची आहे. जाहिरात कशाची आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. जाहिरातीमध्ये पत्ता, संपर्क, वेळ या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहिता आल्या पाहिजेत. त्याचबरोबर दुकानाची वैशिष्ट्ये पण तुम्हाला या ठिकाणी इथे लिहायची आहे. हे जे मुद्दे दिलेत त्या मुद्द्यांच्या आधारावर आपल्याला जाहिरात लिहायची त्यानंतर आहे बातमी लेखन. मित्रांनो, बातमी लेखन करताना सगळ्यात पहिली गोष्ट एक मथळा आपण म्हणतो ना, तो व्यवस्थित लिहा. टायटल व्यवस्थित तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर दिनांक लिहिणं गरजेचं आहे. ठिकाण लिहिणं गरजेचं आहे आणि आमच्या वार्ताहराकडून असं कंसात लिहिणं गरजेचं आहे आणि त्यानंतर बातमी लिहायला सुरुवात करायची. यानंतर कथा. कथा लेखनाचा जर विचार केला, तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कथा विचारल्या जातात. एकतर मुद्द्यांच्या आधारावर कथा, कथाबीजाच्या आधारावर कथा तुम्हाला विचारली जाईल किंवा तुम्हाला कथा अपूर्ण दिली जाईल, ती पूर्ण करा, असा प्रश्न सुद्धा दिला जाऊ शकतो. ओके. तर इथे एक कथा लिहिली. या कथेला एक टायटल व्यवस्थित द्या, तात्पर्य लिहा म्हणजे मार्क मिळून जातील. यानंतर जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये प्रसंग लेखन, त्याचबरोबर आत्मकथन आणि वैचारिक लेख यापैकी तुम्हाला एक या ठिकाणी लेख लिहायचा आहे कुठलातरी. ठीक आहे. तर अशा प्रकारे एकंदरीत मित्रांनो आपली प्रश्नपत्रिका असणार आहे. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला मराठीच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील, आणखी प्रश्नपत्रिका हव्या असतील सरावासाठी मराठीच्या आणि इतर सगळ्या विषयांच्या, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मराठी सोबत इतर सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ डाउनलोड करू शकताय आणि त्याचबरोबर नोट्स सुद्धा डाउनलोड करू शकताय. नोट्सची सुद्धा लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मी थांबतो, पण तुम्ही थांबू नका. तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा. दिलेल्या लिंकवर क्लिक करून सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा आणि अभ्यास करा. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.